अभिरुची गुरुकुल शिक्षक वर्ग सादर करीत आहे दिवाळी आणि आजीच्या गोष्टी. अरे अरे चिनू चिंटू असे नाचताय काय खुळ्यासारखे? अगं आजी, सुट्टी लागली दिवाळीची म्हणून नाचतोय ग. हो ना, आणि आता उद्या आपल्याला गाई म्हशींना ओळायला जायचंय ना. त्यासाठी आधी गाई म्हशी शोधायला लागतील ना. कुठे आहे ग त्यांचा गोठा? अरे हो, किती प्रश्न विचारताय. नुसतं भंडावून सोडलंय या म्हातारीला. गाई म्हशींना ओवायच्या आधी तुम्हा बैलांना तर आंघोळ घालायला लागेल ना. ए, तुला कसं कळलं आम्ही आंघोळ नाही केली ते? ए चिंट्या, तुझ्या अंगाचा वास येतोय. गप गप, तुझ्या अंगाचा वास येतोय. झाली तुमची परत सुरुवात? एवढा वेळ झाला का नाही झाली तुमची आंघोळ सांगा बरं मला. अगं आजो, आम्हाला सुट्ट्या लागल्या म्हणून आम्ही रात्रभर जागून आकाशकंदील तयार करत होतो. तो पूर्ण झाला आणि मगच आम्ही झोपलो. उठून बघतो तर डायरेक्ट सकाळच झाली. पुढे झाल्या रे तुमच्या गप्पा. चावटपणा बास करा आता. चला पटकन आंघोळीला. तुम्हाला उठणे लावते, तेल लावते आणि चांगली रगडून आंघोळ घालते. आजी, झाली बघ आंघोळ आमची आता. आम्ही थोडा वेळ खेळायला जाऊ का? मी पण जातो ग आजी. प्लीज प्लीज प्लीज. हो जा ना, पण लवकर या हा. दिवस दुसरा. अरे बापरे, केवढा फटाक्यांचा आवाज येतोय. घाबरलीस का काय? मला पण उठवलंस. घाबरत कुठली? अरे वा, माझी गुणी बाळ उठली वाटतं. आज नरक चतुर्दशी ना. आज अभ्यंगस्नान करायचे असते बर का. अगं आजी, ती फटाक्यांच्या आवाजानं घाबरली आणि मला पण उठवलं. आजी, दिवाळी आहे ना, फटाके तर वाजणारच. अरे हो, पण दिवाळी म्हणजे नुसते फटाके नव्हे. त्या दिवशी छान रांगोळी काढायची, पणत्या लावायच्या, अभ्यंग स्नान करायचे. चला उठणं लावून आंघोळ घालते. चांगली चोळून चोळून आंघोळ करा बरं. नरकासुराचा वध झाला पाहिजे ना. अगं आजी, तो तर श्रीकृष्णाने केव्हाच केला ना. बरोबर, पण आजही वाईट सवयी रूपी नरकासूर आपल्यात आहेच ना. हा, हे बघ, याच वाईट सवयी म्हणजेच आपल्यातला नरकासूर. वाईट विचार, वाईट बोलणे, वाईट पाहणं, शरीराला हानिकारक खाणं सुद्धा. आजी, हा बघ, नेहमीच पिझ्झा खात असतो. तो पण शरीराला हानिकारकच ना. ए, मी तरी पिझ्झा खातो, तू तर नख खातेस. अरे थांबा दोघे बघू. आजपासून तुम्हाला या वाईट सवयी बदलायला हव्यात. म्हणजे गांधीजींच्या 3 माकडांसारखं. वाईट बघायचं नाही, बोलायचं नाही, ऐकायचं नाही, हो ना? ए चिंटू, तू कानावर हात ठेव, मी डोळ्यांवर ठेवते. आजी, तू तोंडावर हात ठेव, म्हणजे आपण गांधींची 3 माकडं. वा रे, अरे शहाण्यांनो, तुम्ही तर मलाच माकड केलं. तुम्हाला या मागचा अर्थ माहिती आहे का? म्हणजे कानाने वाईट ऐकू नका, तोंडाने वाईट बोलू नका आणि डोळ्याने वाईट पाहू नका. असं सगळं वाईट टाळून चांगल्याचं स्वागत करायची परंपरा आहे आपली.
आणि या दिवशी कणकेचा दिवा पण लावतात बर का. आजी, आपल्याकडे लाईट असताना दिवे का लावतो आपण? अरे, दिवा आपल्या संस्कृतीचं, मांगल्याचं, तेजाचं प्रतीक आहे. त्यामुळे अंधार दूर होतो, वाईट शक्ती लांब पळतात. ओ, म्हणजे हा एकदम पॉवरफुल सुपर लॅम्प आहे तर. अगदी बरोबर. आजी, दिवा लावले की झाली का ग दिवाळी? नाही अरे, दिवाळी 5 दिवस साजरी करतात. मी सांगू मला शाळेत आमच्या टीचरांनी सांगितलं आहे. धनत्रयोदशी, वसुबारस, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा आणि आजी, झाली ना दिवाळी? ए, तू मला कधी ओळणार? तुझं काम कधी करणार ग? हा, ते होय, ते बघू. मला वाटलं तर तुम्हाला चांगलं गिफ्ट आणलंस ना तर. अरे, आत्ताच सांगितलं का नाही वाईट सवयी सोडायच्या? कधी रे तुम्ही शहाणे होणार? चिंटू, ओवाळेल हा चिंटू तुला. 5वा दिवस म्हणजे आता भाऊबीज. पहिल्या दिवशी धनत्रयोदशी. बरोबर. धन्वंतरीची पूजा म्हणजे आरोग्य देवतेची पूजा. चांगलं आरोग्य मिळण्यासाठी करतात बर का. म्हणजे डॉक्टर यांची पूजा करतात. डॉक्टरांचा देवच की. बरोबर. वसुबारस, धनत्रयोदशी तर झाली. नरक चतुर्दशीची गोष्ट तर आम्हाला माहितीये. मग आता पुढे काय सांग ना ग आजी? अरे, आता पुढचा दिवस लक्ष्मीपूजन. लक्ष्मीपूजन म्हणजे त्या दिवशी त्या शेजारच्या लक्ष्मी मावशींची पूजा करायची का? अरे वेड्या, त्या दिवशी राणी लक्ष्मीबाईची पूजा करायची, हो की नाही आजी? अगदी चुकीचं. चिनू, चिंटू, शेजारच्या लक्ष्मी मावशी पण नाही आणि राणी लक्ष्मीबाई तर मुळीच नाही. लक्ष्मीपूजनला देवी लक्ष्मीची म्हणजे धनाच्या देवतेची पूजा करायची. म्हणजे पैशांची पूजा का ग आजी? बरोबर. पण लक्ष्मी येणार म्हणून आधी सर्व स्वच्छता करायची. तर स्वच्छ जागी लक्ष्मी येईल कशी? स्वच्छता जिथे जिथे लक्ष्मी बसेल तिथे तिथे. माहिती आहे ना तुम्हाला? आपण दोघांनी मिळून सगळं घर स्वच्छ करायचं आहे चिंटू. हो, आपण दोघांनी मिळून वाटून काम करू आणि सगळं घर चकाचक करू. मुलांनो, फक्त बाहेरून स्वच्छता पुरेशी नाही हं, आतून पण स्वच्छता हवी. म्हणजे मनाची स्वच्छता, विचारांची स्वच्छता, सर्वांशी प्रेमाने वागायचं, बोलायचं, भांडण आणि मारामारी करायची नाही हं. कळलं का? मला नका रे करू असे. किती वेळा सांगितलं तरी कळतच नाही ना तुम्हाला. चला, आपण ना लक्ष्मीपूजनासाठी नैवेद्य करू. लाडू करायचा का? पण जर तुम्ही असे वागत राहिलात ना तर फराळ देणार नाही हा. ए आजो, मला चिवडा आणि करंजी हवी ग. ए, मला पण चकली आणि लाडू हवाय. हो, देणार, सगळं देणार. आधी आपण लाडू वळायला शिकायचे का? चला, आज आपण लाडू करूया. आजी, आता बलिप्रतिपदा ना, आणि त्यालाच पाडवा म्हणतात ना ग. म्हणजे गुढीपाडवा? नाही ग बाळा, तो वेगळा पाडवा, हा वेगळा पाडवा. कळलं का चिनू? आता मला शुभेच्छा दे बरं पाडव्याच्या. हॅपी गुढीपाडवा. माझ्याशी नीट बोल गाढवा. काय रे चिंटू, आत्ताच ठरलं ना सगळ्यांशी नीट बोलायचं? हो ग आजी, पण एक सोडून सगळे. जाऊ दे ग आजी, मी त्याच्याकडे दुर्लक्ष करते. तुम्हाला बळीची गोष्ट सांग. ठीक आहे, चला लक्ष देऊन ऐका हा. मी तुम्हाला आता बळीची गोष्ट सांगते. एक राजा होता, त्याचं नाव होतं बली, म्हणजेच बळीराजा. तो खूप दानशूर, दयाळू होता. एक दिवस त्या राजाकडे वामन बटू आला. तो विष्णूचा अवतार बरं का मुलांनो. वामन बलिराजाला म्हणतो, मी तुझ्याकडून 3 पावलाची जमीन मागायला आलो आहे. बलिराजा म्हणतो, 3 पावलं? इतकीशीच का? बर, घे बाळा. तेवढ्यात वामननी मोठे रूप घेतले आणि पहिलं पाऊल पृथ्वीवर, दुसरं पाऊल आकाशावर ठेवलं आणि आता 3रं पाऊल कुठे ठेवू असा राजाला त्याने प्रश्न केला. मग बलिराजा नतमस्तक होऊन म्हणाला, माझ्या डोक्यावर ठेवा प्रभू. वामन हसत म्हणतो, तू खरा राजा आहेस बळी. लोक तुला दरवर्षी आठवतील, राजा बळी ये रे ये. म्हणून आपण बलिप्रतिपदा साजरी करतो. आणि ह्या दिवशी बायको नवऱ्याला ओवाळते. तुम्ही पाहिलं असेल का नाही, आई बाबांना ओवाळते ते. अच्छा, म्हणून बलिप्रतिपदा साजरी करतो काय?
आता नंतर येते ती यमद्वितीय, बरोबर ना आजी? म्हणजे याला ओवाळायचं ना? तर तेवढंच नाही तर यमदेवतेला दीपदानही करायचं असतं. अच्छा. आजी तू कसली भारी आहेस ग. बोलता बोलता आमच्याकडून लाडू पण करून घेतलेस आणि आम्हाला छान गोष्टी पण सांगितल्यास. थँक्यू सो मच. आता आम्ही पण तुला दिवाळीचं गिफ्ट देणार. पण आजी, तू आम्हाला यमाची गोष्ट सांगितली, बलीची, लक्ष्मीची पण सांगितलीस, पण गाय वासराची नाही सांगितलीस. कोणती कोणती रे? अगं ते गोवस्त का काहीतरी असतं ना. अरे ती गोवत्स द्वादशी. हा तेच ते, तर त्याची गोष्ट सांग ना. अरे बारे लबाडा, सगळ्याच गोष्टी मीच सांगायच्या होय का? तू काय करणार मग? मी लाडू खाणार, चिवडा खाणार, चकली खाणार, सगळं खाणार. आणि आईचा ओरडा खाणार, माझा मार पण खाणार. खा खा खा. बास आता, पुरे झाली मस्ती. तुमची नेहमीच अशी मस्ती चालत राहणार आहे का? पण आजी ती गोवत्साची गोष्ट? ती तुम्ही शोधून काढायची किंवा मित्रमैत्रिणींना विचारून मग शोधायची. काय रे मुलांनो, मुलं म्हणजे मोठी आणि छोटी सगळी. हां, तुम्हा सगळ्यांना हा होमवर्क आहे. शाळेचा होमवर्क आणि मी दिलेला होमवर्क करायचा आणि दिवाळीची खूप मज्जा पण करायची. हॅपी दिवाळी. शुभ दीपावली. सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. खूप मज्जा करा.